नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमधलं युद्ध संपतंय असं वाटत असतानाच ते पुन्हा भडकतं. युद्ध सुरू झाल्यावर 39 दिवसांनी शस्त्रसंधी झाली. तीनही देश पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी आले, पण तोडगा निघाला नाही. परिस्थिती जैसे थे ठेवून निघून गेले. चर्चा सुरूच राहिल्या. पण कधी हॉर्मुझमध्ये अमेरिका इराण भिडले, कधी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला डिवचलं, तर कधी अमेरिकेच्या अटींवर इराणनं सपशेल नकार घंटा वाजवली. त्यामुळे शस्त्रसंधीला आता 2-1 महिने उलटूनही तोडगा काही निघालेला नाहीये. अगदी आता तो निघतोय असं वाटत असतानाच इस्रायलनं पुन्हा आगळीक केली. लेबनॉनवर हल्ले केले. आता लेबनॉन आणि इस्रायल यांचा स्वतंत्र शस्त्रसंधी करार आहे, पण इस्रायल काही तो फार सिरियसली घेतोय असं चित्र दिसत नाहीये. रविवारी इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बैरूतच्या जवळ हल्ले केले. इस्रायलच्या मते हे हल्ले हिजबुल्लावर करतात. इस्रायलसाठी हिजबुल्ला ही आतंकवादी संघटना आहे, पण इराणसाठी हिजबुल्ला ही स्वतःच्या हक्कांसाठी लढणारी संघटना आहे. इराण त्यांना पूर्णपणे मदत करतं. लेबनॉनवर हिजबुल्लावर झालेल्या हल्ल्यामुळे इराण चिडलं आणि मग त्यांनी थेट इस्रायलवर मिसाईल डागायला सुरुवात केली. हे लक्षात घ्यायला हवं की जेव्हापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धामध्ये शस्त्रसंधी झाली तेव्हापासून इराणनं इस्रायलवर केलेला हा पहिला हल्ला होता. यातली बरीचशी मिसाईल हवेतच नष्ट झाली, पण इराणनं शस्त्र पुन्हा उचलली हे जगासाठी प्रचंड गंभीर होतं. मग इस्रायलनं उत्तर म्हणून इराणवर हल्ले केले. इराणच्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले. दोन्ही हल्ल्यांमध्ये आधीच्या तुलनेमध्ये खूप मोठं नुकसान झालं नाहीये, पण इकडे भीतीमुळे तेलाचे भाव मात्र वधारले आणि जगभरातले बाजार आज कोसळले. अमेरिकेनं हे हल्ले थांबवा असं आवाहन केलं. इस्रायलचे कान टोचल्यासारखंही केलं. मग अगदी तासाभरापूर्वी हे हल्ले थांबवत असल्याचं इराणनं सांगितलंय. इराण अमेरिकेच्या डीलकडे जग लक्ष लावून बसलेलं असताना, डील होते असं वाटत असताना इस्रायल हल्ले करत असेल तर याचा अर्थ नेमका काय आहे? इस्रायल हे युद्ध थांबवायचं आहे की नाही? इस्रायल अमेरिकेचं ऐकणार आहे की नाही? आणि जर यातून काहीच तोडगा निघाला नाही तर हे युद्ध पुन्हा भडकणार का? असे अनेक प्रश्न आज सगळ्यांच्या समोर आहेत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे विश्लेषक केदार नाईक. केदार सर, नमस्कार. नमस्कार. निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन हितेंद्र मुतालिक आपल्या सोबत आहेत. हितेंद्र सर, नमस्कार. नमस्कार. आणि काही वेळातच अर्थतज्ञ नरेश बोडके आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. केदार सर, गेले काही दिवस सगळं शांत होतं, त्यामुळे आपल्याला चर्चा करायची वेळ काही आली नाही. पण रविवारपासून हे सगळं पुन्हा एकदा सुरू झालं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की आता हे पुन्हा वाढणार की काय. काय दिसतंय गेल्या काही तासांमध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्याच्यावर? यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे की इस्रायल आणि इराण एकमेकांवर टॅक्टिकल आणि तसं स्ट्रॅटेजिक लेव्हरेज घेण्याचा प्रयत्न करतात. की ज्यावेळेस इराण सांगते की आम्हाला लेबनॉन वाचवायचं आहे, त्याचा शब्दशः अर्थ होतो की आम्हाला हिजबुल्ला वाचवायचे. उरलेला लेबनॉन जो मॅरिनेट ख्रिश्चन पण आहे त्याच्याविषयी इराणला काही घेणं देणं नाही. आणि त्याच्यासाठी खूप महत्वाचं जिओ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे की हॉर्मुझ मधनं जर इस्रायलला एवढं म्हणजे जगाला एवढं नमवता येतं आणि लेबनॉनच्या ऍक्सेसमुळे हिजबुल्लामध्ये तिथं प्रॉमिनंट असल्यामुळे तर इराणला मेडिटेरेनियनचा ऍक्सेस मिळतो. त्यामुळे खूप काळ जो ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणतं इराणला, त्यासाठी लेबनॉन आणि तिथे असणारे हिजबुल्ला हे इराणसाठी फार महत्वाचे आहेत. तर त्यांनी ज्यावेळेस की इस्रायल ऑफेन्सिव्हवर होता तर त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर प्रेशर ठेवून की लेबनॉनमध्ये डील करा. तर अमेरिकेच्या दबावाने लेबनॉन आणि इस्रायलमध्ये डील झाली. परंतु हिजबुल्लाने ही डीलच मान्य केली नाही. तर हिजबुल्लाचं म्हणणं आहे की युद्धपूर्व परिस्थितीला जिथे इस्रायली फौजा होत्या तिथपर्यंत त्या जोपर्यंत परत जात नाही तोपर्यंत आम्ही हे मान्य करणार नाही. म्हणजे याच्यातनं एक काय दिसतंय की हिजबुल्ला इंडिपेंडेंटली अशा अटी टाकू शकत नाहीत. ही अट इराणने आडपडद्याने टाकलेली आहे. म्हणजे की एक काहीतरी कारण ठेवायचं की जे उद्या आपल्याला निगोसिएशन टेबलसाठी असे ना, किंवा आपण जागतिक इस्लामचे लीडर कसे आहोत किंवा आम्ही बाकी इस्लामिक लोकांना कशी मदत करू, या सर्व गोष्टींसाठी. तर या सर्व कॉम्बिनेशनमुळे की हिजबुल्ला या पीस डीलचा कधीच पार्टी नव्हतं आणि त्यामुळे ते प्रॉक्सी ऍक्ट करण्यासाठी म्हणते इस्रायलवर हल्ले चढवतच होतं. म्हणून इस्रायलने त्यांच्या हेडक्वार्टर्सवर जे दाहिये नावाचं त्यांचं सबर्ब आहे तिथे तो अटॅक केला आणि मग त्याला जे इराणचं प्रत्युत्तर होतं की आज ऑक्युपाईड टेरिटरीजचं तुम्ही आकाश बघा, आणि त्यांनी मग त्याच्यावर मिसाईल्स टाकले. यातनं अजून एक गोष्ट इराणला सांगायची आहे की जे अमेरिका आणि इस्रायलचं गेले काही काळ नरेटिव्ह चालू आहे की इराणची शस्त्रास्त्र संपलीत, इराणची मिसाईल्स नष्ट झालेले आहेत, तर इराणला हेही दाखवायचं की नाही, तसं नाहीये की आमच्याकडे शस्त्रास्त्र आहेत आणि आम्ही अजूनही फाईट करू शकतो आणि आम्ही अजूनही
इस्रायलला डीप मध्ये म्हणजे डीप इस्रायलच्या डीप ह्याच्यामध्ये आम्ही स्ट्राईक करू शकतो. आणि त्यातनं तिसरी अजून एक गोष्ट काय दिसते की येमेनवरनं म्हणजे हौथींनी काही मिसाईल फायर केले जे इस्रायलच्या जाफा शहरावर गेले. आणि त्यासोबत त्यांनी असं सांगितलंय की आम्ही रेड सी मधनं आणि बाबेल मंदाब हे पूर्णतः चोक करू. म्हणजे जर होर्मुज चोक करून जर एवढं जर जगाला आम्ही नमवलं असेल तर ते अजून एक दुसरी आर्टरी जी आहे की जे सौदी अरेबियाचं अर्ध ऑइल तिथनं रिक्त करते तर तेही इराण त्यातनं ते चोक करू शकतो. आणि याचाही लेव्हरेज पॉईंट घेऊन की आता जे हे सगळे प्रोग्रेस आणि हे जे डील्स चालू आहेत त्याच्यावर अजून इस्रायलवर प्रेशर ठेवणं असा त्यांचा तो प्रयत्न आहे. हे डोनाल्ड ट्रम्प कदाचित जाणत नसतील कारण की ते ऐतिहासिक गोष्टींमध्ये फार निष्काळजी म्हणता येईल त्यांना. पण हे इस्रायलला नक्कीच माहिती आहे. तर त्यामुळे इस्रायल आणि इराण यांची ही भांडणं काहीतरी रॅन्डम याच्यातली हे नसून ती निगोसिएशन्स मध्ये एकमेकांवर जास्तीत जास्त टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक लेव्हरेज करण्यासाठीची आहे. ओके, एकंदरीत सर, पण ह्या सगळ्यामध्ये बघून तुम्हाला काय वाटतं, मुळात इस्रायलला हे डील व्हावं असं वाटतंय की नाही वाटतंय? कारण असं प्रत्येक वेळेला वाटतं की हे होतंय आणि मग इस्रायल काहीतरी करतं आणि मग पुन्हा सगळं नव्याने सुरू करावं लागतं. हा, यामध्ये जर आपण बघितलं तर यामधल्या ज्या 3 पार्टीज आहेत, अमेरिका, इस्रायल आणि इराण, तर या प्रत्येक नेशनचा त्यांच्या जे स्वतःचे इंटरेस्ट आहेत ते त्यांच्यासाठी सर्वात प्रथम असतात. आणि ते जर बघितले आपण तर अमेरिकेने जेव्हा हे सीज फायर नेगोसिएशन सुरू केले तर त्यांचे मेन पॉइंट्स कशामध्ये होते की अमेरिकेचं जे होतं की यामधलं एक तऱ्हेने त्यांनी जेव्हा स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ ब्लॉक केलं त्यामुळं एशियामध्ये जे येणारं पूर्णपणे ऑइल होतं, स्पेशली जपान, कोरिया, इंडिया, पाकिस्तान आणि बऱ्याचशा आपल्या इकडच्या कंट्रीज ज्या आहेत वेस्ट एशिया मधल्या, त्याच्यामधल्या ते पॉइंटवर प्रचंड कंट्रोल आला. आणि ती ऑइल मोठ्या संख्येने आता प्रोसेस जे सुरू झाले ते युएस, व्हेनेझुएला वगैरे जे ऑइल सुरू झाले तिकडून त्याचा सप्लाय ऑलरेडी मोठ्या प्रमाणावर सुरू झालाय. त्यामुळे अमेरिकन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये प्रत्येकी जर आपण बघितलं तर प्रत्येक नेशनच्या 2 जर गोष्टी आपण महत्वाच्या बघायला गेलो तर अमेरिकेच्या दृष्टीने त्यांच्यावर येणारं इंटरनल जे पॉलिटिकल प्रेशर आहे की आणि त्या येणाऱ्या ऑक्टोबर मधल्या, नोव्हेंबर मधल्या त्यांच्या ज्या इलेक्शन्स आहेत युएस मधल्या त्याचं प्रेशर येतं. आणि दुसरं म्हणजे त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट की जे म्हणतात की या युद्धामध्ये अमेरिकेचे जवळजवळ $29 बिलियन खर्च झालाय. तो मोर ऑर लेस ते म्हणतात की $15 बिलियन त्यांनी ऑइल सेलमध्ये कमवून ते बऱ्याचशा प्रमाणावर त्याची त्यांनी भरपाई करून घेतली आहे स्वतःसाठी. त्यामुळे अमेरिकन पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांना आता यापुढचं जास्त डॅमेज होऊ देण्यात त्यांच्या काहीच त्यांना त्याच्यामध्ये स्वारस्य नाहीये. तसंच आपण जर इस्रायलला बघितलं तर इस्रायलची महत्वाची 2 जे गोष्टी आहेत आणि स्पेशली आज त्यांच्या जे अपोजिशन लीडर आहे नेफ्ताली बेनेट यांनी जे स्टेटमेंट दिलंय की तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह मीट न करता या वॉरमधनं सीज फायर करून जर सगळं स्टॉल झालं आणि फ्रोझन झालं तर त्यामध्ये आपल्याला काय काय मिळालं तर या गोष्टीमध्ये आपण त्याच्यामध्ये मागे राहू. आणि तसं बघायला गेलं तर जी कन्सेप्ट आहे ग्रेटर इस्रायल तर त्यामध्ये जे गाझा स्ट्रिपमध्ये त्यांनी ऑलरेडी एक्सटेंड करून गाझामध्ये खूप ह्याच्यापर्यंत एका डीप पोझिशन पर्यंत गेलेले आहेत. तसंच जर आपण लेबनन मध्ये गेलं तर त्यांना गोलन हाईट्स स्ट्रॅटेजिकली सिक्युअर करायच्या होत्या. तर त्यासाठी त्यांना लिटनी लिव्हर म्हणून एक आहे जी नदी, त्या नदीच्या हिथं त्या इस्रायली फोर्सेस ऑलरेडी पोहोचलेले आहेत. म्हणजे ग्राउंडवर त्यांचे फीट ऑन ग्राउंड जे आपण म्हणतो ते ऑलरेडी तिथं पोहोचले. आणि सेकंड म्हणजे ब्युफोर्ट कॅसल किंवा ब्युफोर्ट रिज तो त्यांनी ऑक्युपाय केलाय. म्हणजे एक मोठं स्ट्रॅटेजिक पोझिशन त्यांनी लेबनन मध्ये ऑक्युपाय केले. त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी ऑक्युपाय करणं आणि त्या सीज फायरच्या नेगोसिएशन टेबलवर त्या फ्रीज करणं हे इस्रायलच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यांच्या राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांच्या इथल्या येऊ घातलेल्या राजकीय प्रेशरला डील करायला या दोन्ही गोष्टी ग्रेटर इस्रायल पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तसंच इराणच्या साईडनी आपण बघितलं तर इराणनी जे आता आपले एक्सपर्ट पण म्हणाले की जसं दोन्ही साईडनी त्यांनी प्रेशर म्हणजे इराणचं जे बिहाइंड द सीन्स प्रेशर आहे ते थ्रू हिजबुल्ला, लेबनन थ्रू आणि येमेन मधनं असलेल्या हुती रिबल्सच्या थ्रू म्हणजे जी रेड सीला ब्लॉक करून त्यांनी करायचा प्रयत्न करतायत. तर या दोन्ही गोष्टी त्या त्यांनी दाखवून दिल्या की आमचे स्ट्रेंथ अजून पूर्णपणे आहे. आम्हाला तुम्ही सँक्शन टेबल सीज फायर जेव्हा नेगोसिएशन येतील तेव्हा तुम्ही आमचे पूर्ण सँक्शन उठवून आमचे फ्रोझन जे जवळजवळ $22 बिलियन त्यांच्या ऍसेट्स आहेत त्या अनफ्रीज करणं आणि आमच्या ज्या न्यूक्लिअर आम्ही डेव्हलपमेंट करणारी हे कमिटमेंट हे ऍक्च्युली बघितलं तर 28 फेब्रुवारीच्या अगोदर सुद्धा इराण मोर ऑर लेस या गोष्टीसाठी तयार होतं. त्यामुळे तसं बघायला गेलं तर जेव्हा आपण म्हणतो की सीज फायरच्या गोष्टी का होत नाही किंवा हे युद्ध का संपत नाहीये
तर ही वाद विजायच्या किंवा सीज फायर व्हायच्या अगोदर होणारा हा एक छोटा भडका आहे आणि असे ओके. थोडे भडके होत राहणार आहेत. ओके, म्हणजे फार फार मोठा नाहीये, पण असं होत राहणार याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. फक्त एवढंच आहे की हे सगळं झालं की त्याचे प्रचंड परिणाम बाजारावर होतात, कारण प्रचंड व्होलटाईल मार्केट आपल्याला आज पण पाहायला मिळालं. अगदी अमेरिकेपासून शुक्रवारी अमेरिकेचं मार्केट जसं बंद झालं आणि आज सोमवारी विशेषतः आशियाई मार्केट ज्या पद्धतीनं उघडली त्याच्यावर आपल्याला त्याचे मोठे परिणाम पाहायला मिळतात. पण केदार सर, अमेरिकेची भाषा ही या सगळ्यामध्ये बदललेली दिसते का? म्हणजे सुरुवातीला इराण जे काही बोलेल त्याला थेट अरे रावी हा शब्द आपण वापरू शकतो अशा पद्धतीनं अमेरिकेचं उत्तर होतं, पण आता मात्र अमेरिकेची भाषा काहीशी मवा दिसते. म्हणजे कालचे हल्ले झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये रादर इस्रायलचे कान टोचणं अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलं अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या. अर्थात त्या हेतुपुरस्कर आल्या की त्या खरोखर टोचले होते हे संशोधनाचा भाग आहे, पण अमेरिकेची भाषा यातून बदलती असं वाटतंय का? हो, नक्कीच. ही अमेरिकेची भाषा नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलते असे म्हणावे लागते. अमेरिकेची एक डिप्लोमॅटिक भाषा वेगळी आहे, ती तिच्यावर एक ती वेगळं कायम प्रहसन होऊ राहते. शकतं. हो, ती वेगळं त्याच्यावर बरंच हे होऊ शकतं. पण डोनाल्ड ट्रम्प हे, म्हणजे मी आधी या शोवर म्हणलोय की डोनाल्ड ट्रम्प एक गुंठा मंत्र्यासारखे राजकारण करतात. तर त्यांना पैसा, स्ट्रेंथ ह्याचीच ती ताकद कळते. तर मध्ये ते आधी खामेनींना की म्हणजे द बचर म्हणत असत की किंवा खुनी गुंडे म्हणत असेल, किंवा मग मोस्तफा खामेनींच्या बाबतीत त्यांनी आठवडाभरापूर्वीचं स्टेटमेंट आहे की मोस्तफा खामेनीला त्यांचे लोक खूप रिस्पेक्ट करतात, मला त्यांना भेटायला आवडेल, हिजबुल्ला सोबत माझा खूप छान टॉक होत आहे, किंवा हे अशा संदर्भातनं डोनाल्ड ट्रम्प काही 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 ते बोलू शकतात. तर त्यामुळे की आता कदाचित इराणने दाखवलेला कणखरपणा असेल, किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचे हात दगडाखाली अडकलेले आहेत आणि त्यांना त्यातनं लवकर बाहेर पडायचंय, कारण की आपण जसं परत बोलतोय की ज्या मिड टर्म इलेक्शन्स आहेत त्याच्यासाठी, तर अरे बाबा कारे बाबा असं करत करत करत, तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची आणि अमेरिकेची भाषा आता तरी आपल्याला थोडा काळ तरी बदललेली दिसते. परंतु असं एक आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणतात की व्हायलन्स इज ॲज अमेरिकन ॲज ऍपल पाय, की म्हणजे हिंसा ही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा एक अविभाज्य अंग असलेली आहे. आणि ज्याही वेळेस की इराण जर खरंच अमेरिकेचे व्हायटल इंटरेस्ट थ्रेटन करत असेल, तर अमेरिकेची ती परत हिंस्त्र आणि धोका देणारी ती भाषा परत येईलच. एकूण तुम्हाला असं दिसते की हा फक्त तात्कालिक अमेरिकेचा जोपर्यंत हेतू साध्य होत नाही तोपर्यंतचा असलेला आहे. पण हितेंद्र सर, याच्यातनं सगळ्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या मनात काय येतं की आता हे पुढे वाढत जाणार आहे की थांबणार आहे? मगाशी तुम्ही म्हणालात की हे संपत असताना छोट्या छोट्या ठिणग्या उडत असतात, तर त्या ठिणगी म्हणूनच बघायचं की अमेरिकाच्या मध्यस्थीनं वेस्ट एशियामध्ये जे काही सुरू आहे ते आता थांबण्याच्या दिशेनं वाटचाल करते असं म्हणायचं? आपण जर बघायला गेलं तर हे आता युद्ध परत फुल स्केल वॉर मध्ये होणार नाही. ओके. ते स्पोरॅडिक म्हणतो किंवा आपण छुटपुट ह्या कंटिन्युअस हिंसा भडकणार, त्या प्रत्येक जण आपला व्हायटल इंटरेस्ट जो असतो, नॅशनल व्हायटल इंटरेस्ट अचीव्ह करायला इराण आणि इस्रायल ह्या दोन्ही नेशनचा, कारण अमेरिकन जो व्हायटल इंटरेस्ट होता तो त्यांनी जेवढ्या पोझिशन पर्यंत ते अचीव्ह करू शकत होते तोपर्यंत त्यांनी ते पूर्णपणे केलेलं आहे. आणि त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट जे आहेत ते बऱ्यापैकी ऑलरेडी त्यांना जे पाहिजे होतं की सप्लाय चेन लाईन्स ज्या आहेत त्या ऑइल सप्लाय चेन लाईन्स शिफ्ट करायच्या, आणि त्या बऱ्यापैकी त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं बघायला गेलं तर ह्या गोष्टी खाली जाणार, नेगोशिएशन टेबलवर येणार. नेगोशिएशन टेबलवर येताना प्रत्येक जण आपापल्या गोष्टी किती लेवलपर्यंत नेऊ शकतो हे ते करायला प्रयत्न करणार. जसं आपण म्हणाले की इराणनी आता हे पण डेमॉन्स्ट्रेट केलं की आमच्याकडे आता मिसाईल, म्हणजे त्यांच्या हायपरसोनिक मिसाईल असतील किंवा बॅलिस्टिक मिसाईल ज्या त्या फायर करतायत इस्रायलवर, ते आपली कॅपॅसिटी दाखवतायत की आम्ही कुठल्याही पोझिशन, जरी 2000 किलोमीटर इस्रायल आणि इराण मधलं डिस्टन्स असलं तरी ते फायर करून पिन पॉइंट अॅक्युरसीने आम्ही तुमच्या गोष्टी डॅमेज करू शकतो. तसंच इस्रायल हे पण दाखवते की इस्रायलला पण इस्रायलनी आज परत अटॅक्स केलेले आहेत त्यांच्यावर. आणि बघायला गेलं तर लेबनॉन मधला जोपर्यंत त्यांचे हिजबुल्लाला बऱ्यापैकी ते मागे खदेडून त्यांना एक पर्टिक्युलर लाईनच्या मागे जोपर्यंत ते पुश करणार नाहीत तोपर्यंत ते ही सीज फायरला ते महत्व देणार नाहीत. तोपर्यंत ते नेगोशिएशन टेबलवर हे तू मला मारल्यासारखं दाखव आणि मी पण ओरडल्यासारखं दाखवीन, हे जे आपण म्हणतो ते बऱ्यापैकी चाललेलं आपल्याला दिसत राहील. ओके केदार सर, पण या सगळ्यामध्ये नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधले संबंध काय? ते जसे होते तसेच राहील? कारण डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा तर हे सांगते की ते नेतन्याहूंना आपल्या मुठीमध्ये ठेवतात, पण नेतन्याहूंची कृत्य काय असं सांगत नाहीयेत की ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुठीमध्ये आहेत. नेमकं काय आहे दोघांमध्ये?
कुठलाही इस्रायलचा प्राईम मिनिस्टर हा कधीही अमेरिकन प्रेसिडेंटवर हावी पडतोच. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे की इस्रायली अमेरिकन पब्लिक अफेअर्स कमिटी ही त्यांची जी लॉबी आहे, इस्रायल लॉबी, ती खूप पॉवरफुल आहे. ती खूप अमेरिकेमध्ये एंट्रेन्स्ड आहे. त्यांच्या लॉबिंगमध्ये ते अतिशय गुंतलेले आहेत. आणि ख्रिश्चन झायनिझम नावाची जी गोष्ट आहे, तर ती म्हणजे ख्रिश्चन झायनिझम ही रिपब्लिकन पक्षाचा अर्धा श्वास असल्यासारखं म्हणू शकतात, की ज्यातनं त्यांचे खूप सारे पैसे आणि खूप सारी मतं येतात. तर त्यामुळे नेहमी एका ज्युईश प्राईम मिनिस्टरला हा नेहमी इस्रायली प्राईम मिनिस्टरला हा फार रेअर पद सोडल्यास एखादा आयझनहॉवर वगैरे सारखा, तर हा अप्पर हँड असलेलाच आहे. जर परवा डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना शिव्या दिल्या असतील तर असं बराक ओबामांकडे झालं. बराक ओबामांची एक हॉट माईक मुवमेंट होती की नेतान्याहू बोलायला उठले, ते निकोला सार्कोझी फ्रेंच प्रेसिडेंटला म्हणतात की आय कॅनॉट स्टँड द लायर, की ह्या खोटारड्या माणसाला मी सहन करू शकत नाही. परंतु याच्यानंतर बराक ओबामांवर अमेरिकेतनं टीका झाली की ते नेतान्याहू आपल्या जवळच्या माणसाला असं कसं बोलले. तर त्यामुळे की एखाद दुसऱ्या गोष्टीमध्ये रागातनं ट्रम्प काही बोलत असतील किंवा एखाद्या गोष्टीमधनं जर ओबामा यांच्यातनं बाहेर येत असेल, पण इस्रायलनी स्वतःचे इंटरेस्ट अमेरिकन लॉबिंग आणि अमेरिकन पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये अशा पद्धतीने एंट्रेंच केलेले आहेत स्ट्रक्चरली, की ज्याच्यामध्ये अमेरिकन प्रेसिडेंटची फार जरी इच्छा असेल तरी ते काही त्याच्यामध्ये बदलू शकत नाही. तर त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या रेडनेक यांना दाखवण्यासाठी केलं असेल की बाबा मी नेतान्याहूंवर ओरडलो आणि आय एम द वन हू कॉल शॉट्स. पण इस्रायलची एक म्हणजे कसं आहे की अमेरिकेने ही युद्ध का सुरू केलं हे कोणालाही क्लिअर नाहीये, पण इस्रायल या युद्धात का आहे हे इस्रायली लोकांना एकदम क्लिअर आहे. तर त्यामुळे आज जर अमेरिका आपल्याला शिव्या घ्यायची तर ऐकून घ्या, उद्या त्यांच्याकडनं शस्त्रास्त्र घ्यायचेच आहेत, त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट घ्यायचेच आहेत. एक दोन चार गोष्टी बोलल्या तर काय वाईट जातंय. तर अशा पद्धतीने इस्रायल स्ट्रॅटेजिकली अमेरिकेला डील करत राहणार. त्याच्याकडे पण इराणच्या स्ट्रेंथचं काय? मगाशी तुम्ही याला म्हणालात की इराणनं आपली स्ट्रेंथ त्या निमित्तानं पुन्हा दाखवली, पण कुठल्याही देशाची स्ट्रेंथ ही काय फक्त मिलिटरी स्ट्रेंथ नसते, वेपनची स्ट्रेंथ नसते. त्या देशाची खरी स्ट्रेंथ येते ती त्या जनतेचा पाठिंबा आहे याला की नाही. गेल्या काही दिवसांमध्ये हे दिसतंय की इराणी जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे. थोड्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये इंटरनेट पण आता पुन्हा रिस्टोर झालेला आहे इराणमध्ये. हे सगळं बघताना इराणी जनतेचा पाठिंबा हा किमान या युद्धात तरी सरकारच्या पाठीशी दिसतोय. हा, म्हणजे की ते म्हणजे याच्याशी की तुम्ही फ्लॅगच्या भोवती ज्यावेळेस गोळा होतात युद्ध परिस्थितीमध्ये ते तसं दिसतंय. परंतु यातलं एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की इराण इज वन ऑफ द मोस्ट ब्रुटल रेजिम्स इन द वर्ल्ड. त्यांची बसीज नावाची जी पॅरामिलिटरी आहे, तर तिने की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांनी निदर्शनं केली म्हणून त्यांनी हजारो लोक मारून टाकलेले आहेत. आजही जगामध्ये सर्वात जास्त जर देहदंडाची मृत्यूदंडाची शिक्षा देणारा कुठला देश असेल तर तो इराण आहे. आणि युद्ध काळात पण सुरू राहिलं, ते थांबलं नाही. हो, अगदी अगदी ते बंद होणारच नाही. म्हणजे ते त्यांचा तो प्रश्नच आहे. म्हणजे कारण की जिथे थिओलॉजिकल प्रिन्सिपल्स इतके महत्वाचे होतात तर त्यासाठी मानवी जीवाची काही किंमत राहत नाही. तर ते इराणमध्ये आहे. तर इराणचं जे रॅलिंग अराउंड द फ्लॅग आहे त्यासोबत ही पॉवर दिसते. दुसरी अजून एक गोष्ट म्हणता येईल की जे एम्पायर असतं की आपण कसं अलायन्स तयार करतो, इस्रायल असेल, युनायटेड स्टेट्स असेल, व्हिएतनाम असेल, तर तसं इराणनी स्वतःच्या प्रॉक्सी ऍक्टर्स एक एम्पायर तयार केलंय. मग ते हौथी असतील येमेनी, त्यात हेजबुल्ला असतील, त्यात एल्कुज ब्रिगेड्स असतील, त्यात म्हणजे अशा बऱ्याच अल्बद्र ब्रिगेड्स असतील वगैरे वगैरे. तर यातनं इराणची म्हणजे आता मगाशी जो प्रश्न आला होता की यात तिसरे देश काही करू शकत नाहीत का, तर तिसरे देश कितीही पॉवरफुल जरी असतील तरीही ते पॉवरफुल असणं आणि जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये स्वतःची पॉवर प्रोजेक्ट करणं यामध्ये एक जमीन आसमानाचा फरक आहे. तर भारत आणि चीन खूप पॉवरफुल आहेत पण त्यांना ती प्रोजेक्ट करायची इच्छा नाहीये. अमेरिका आणि रशियाला ती इच्छा आहे, रशिया गुंतून पडलेला आहे त्यामुळे करू शकत नाही, अमेरिका तिथे प्रोजेक्ट करते. पण इराणकडे ही एक पॉवर प्रोजेक्ट करण्याची अनोखी ताकद आहे. ते हौथी असतील, हेजबुल्ला असतील, अल्कुज असतील किंवा सिरियामधले अलावाईट असतील, अशा पद्धतीने त्यांनी जे शिया मायनॉरिटीजचं जे मध्य पूर्वेमध्ये जे कोंडाळं तयार केलेलं आहे आणि त्यातनं त्यांच्या जॉग्राफिकल लोकेशन मधनं असेल, त्यांच्या कॉम्बॅट स्पिरिटमुळे असेल किंवा त्यांच्या गुरिला हार्डन ट्रेनिंगमुळे असेल, तर इराणला एक अनन्यसार म्हणजे रादर दॅन लोकांचा सपोर्ट असण्यापेक्षा की IRGCनी जे स्वतःचे क्रुअल हे एंट्रेंच केलेले स्ट्रक्चर आणि त्याचसोबत हे जे प्रॉक्सी मिलिशिया आहेत आणि त्यांच्या केपॅबिलिटीजमुळे इराणला एक अनन्यसाधारण ताकद प्राप्त होते जी आतापर्यंत मध्य पूर्वेतल्या कुठल्याही अरब अथवा इस्लामिक देशाला तशी ती प्रोजेक्ट करता आलेली नाहीये. त्याच पॉइंटवरनं हितेंद्र सर मला तुमच्याकडे यावं वाटतं, कारण आखाती देशांचा मग याच्यामध्ये काय रोल आहे? हे सगळे गल्फ कंट्रीज आहेत त्यांचा काय? कारण सुरुवातीपासून त्यांना या युद्धाचा मार तर खावा लागला, पण अमेरिकेच्या सांगण्यानुसार ते आपापल्या हालचाली करतात. बरं, त्यांच्याकडे काही आत्ता इतकी शस्त्रास्त्र सज्जता नाहीये की ते थेटपणे इराणवर हल्ला करू शकतील किंवा ती परिस्थिती नाहीये, कारण तसं झालं तर ते सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस येतील. अरब देशांचं या बाबतीत काय? म्हणजे आता झालंय की 100 दिवस सगळ्यांनी सहन केलेलं आहे, पण अजून किती काळ अरब देश सहन करू शकतात की अमेरिका सांगते तोपर्यंत सहन करावंच लागणार? नाही, यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक लक्षात येईल
की जे सुरुवातीला इराणनी सौदी अरेबियावर पण अटॅक केले ते, हो. UAE वर पण अटॅक केले ते, जरी तिथले त्यांनी अमेरिकन बेसेसवर जरी अटॅक केले असले तरी त्यानंतर काही सिव्हिलियन टार्गेट्स, एअरपोर्ट्स किंवा पेट्रोलियम स्टोरेज फॅसिलिटीज किंवा पेट्रोलियम मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज या गोष्टींवर पण त्यांनी अटॅक केले ते. पण आता जर केले तर जे अटॅक झाले ते कुवेत आणि कतारमध्ये जे झाले ते दोन्ही अमेरिकन एअरबेसच्या वर अटॅक केलेले आहेत. ते ड्रोन अटॅक्स आहेत किंवा स्वॉर्म अटॅक्स आहेत. त्यामुळे बाकी ज्या अरब कंट्रीज आहेत त्याच्यावरचे अटॅक्स त्यांनी बऱ्यापैकी कमी केलेत. म्हणजे जे शिया सुन्नीवाला जो त्यांचा इश्यू आहे की ज्या सुन्नी नेशन्सचं एक कॉर्डिनेशन होतं, म्हणजे सौदी अरेबिया आणि त्यांचे ऍक्सेस मध्ये जे आहे की सौदी अरेबिया, पाकिस्तान, टर्की आणि अझरबैजान हे सगळे जे लिंक वाले कंट्रीज आहेत, तर त्यांची जी एक ऍक्सेस आलंय, म्हणजे की इस्लामिक नॅटो म्हणून त्यांना कधी कधी संबोधलं जातं, तर त्या लोकांच्या ऍक्सेससाठी जे ते बेसिकली सगळं जे आहे ते काउंटर पॉइंट अमेरिकेपेक्षा ते मोर इराणच्या, म्हणजे इराणचे जे शिया नेटवर्क्स आहेत वेगळ्या वेगळ्या देशात, जे थ्रू हिजबुल्ला किंवा हुती, यमन मधले हुती रिबेल्स झाले किंवा सिरिया मधले त्यांच्या बाकी ह्याच्यामधले जे आहेत किंवा येमेन मध्ये आहेत, तर या सगळ्या कंट्रीज मधले त्यांचे जे ग्रुप्स आहेत की जे आपण म्हणजे टेररिस्ट ग्रुप म्हणू किंवा त्यांना अलाइन्ड असलेले असे ग्रुप्स म्हणू किंवा ते ऍक्सेस ऑफ इव्हिल और ऍक्सेस ऑफ फोर्सेस म्हणतो आपण, तर त्या ज्या त्यांनी एक निर्माण केली आहे इराणने एवढ्या वर्षांमध्ये, तर ती एक मोठी स्ट्रेंथ आहे. त्यामुळे त्या स्ट्रेंथला इस्रायलला बेसिकली इस्रायल हे त्याच अरब नेशन्स जे अब्राहम अकॉर्ड आहे त्यामध्ये त्यासाठीच त्यांनी साइन अप केलंय की उद्या जर आपल्याला जरूर पडली तर या युद्धामध्ये हा बेसिकली जे पूर्ण घोळ आहे तो वेस्ट एशियामधले, आणि हा जातो हजारो वर्ष. याचं जर आपण हिस्ट्रीमध्ये मागे गेलो तर हजारो वर्ष मागे गेलो तरी त्याच्यामध्ये ते डीप आणि डीपच जाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये सोल्युशन्स तेव्हा पण निघाले नाहीत आणि ते सोल्युशन्स हे नेहमीच टेम्पररी राहणार आहेत. त्यामुळे सीज फायर जरी झालं तरी ते एक पर्टिक्युलर ह्याला झालेली ट्रूस आणि ते टाइम किती बिंग वर्ष चालले, हा ती अशी चालायची. त्यामुळे अरब नेशन्स हे आता जे आपण म्हणालो की त्या मोर ऑर लेस त्यांना सीज फायर होणार हे माहित आहे. ती फक्त होताना जे पर्टिक्युलर मध्ये मध्ये स्पर्ट्स येणार किंवा स्पोरॅडिक क्लॅशेस होणार त्यासाठी तयार आहेत. त्यामुळे जे वर्ल्ड मार्केट्स आपण म्हणतो ते सेम टाईपच रिॲक्शन त्यांच्या येतात की तेवढ्या पुरतं ऑइलच्या लेवल्स वर जातात, सगळी कॉस्ट वर जाते आणि मग परत सीज फायर जेव्हा चर्चा, आणि आज आता संध्याकाळी इव्हनिंग न्यूज मध्ये येते की आपल्याकडे मोर ऑर लेस ते परत सीज फायरला एग्री झालेत आणि इराणनी सांगितले जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत आम्ही अटॅक आणि हे करणार नाहीये. केदार सर, एनिथिंग लास्ट पॉइंट दॅट यू वॉन्ट टू ऍड? मध्ये इराण आणि बाकीच्या गल्फ कंट्रीज मधलं डेमोग्राफिक बॅलन्स आपल्याला बघावं लागतो. सौदी अरेबियाची पॉप्युलेशन 3 कोटी, इराणची 9 कोटीच्या आसपास आहे. गल्फ कंट्रीज जे आहेत ते कतर, बहरेन, UAE या सगळ्यांची मिळून स्वतःची 10 लाख, 15 लाख, 10 लाख ही स्वतःची कॅपॅसिटी आहे. परत सौदी अरेबियाला ही एक भीती वाटते. सौदी अरेबियाला मारायला, आणि सौदी अरेबियाकडे खूप जास्त शस्त्रास्त्र आहेत इराणवर हल्ला करण्यासाठी, पण त्यांना ही भीती वाटते की स्वतःचीच जनता, की तुम्ही पॅलेस्टाईनला सपोर्ट करायचं सोडून इराणला का मारताय, त्यांच्या विरुद्ध उठून पडेल का. तर हा एक प्रश्न आहे. आणि तिसरी अजून एक गोष्ट की सौदी अरेबियाला एक हिस्टॉरिक धोका दिलेला आहे पाकिस्ताननी, की जो पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचा जो पॅक्ट होता की ज्यानुसार पाकिस्तानने स्वतःच्या सैन्यात तैनात करणं आता आवश्यक होतं, परंतु ते केलेलं नाहीये. त्यामुळे सौदी अरेबिया स्वतःच्या लोकांना शस्त्रास्त्र ट्रेनिंग देत नाही, कारण की त्यांना भीती वाटते की ते आपल्या विरुद्ध उठाव करतील. म्हणून त्यांच्या फौजा मोस्टली इजिप्शियन आहेत आणि त्याचं ट्रेनिंग आणि कमांडिंग ऑफिसर्स पाकिस्तानी असतात. तर त्यामुळे की हे जे सांगतात की एव्हरीथिंग एल्स short of military power is all soft power and which is useless when it comes to war, आणि याच्या किमती आता हे गल्फ नेशन्स बघत आहेत आणि याच्या पुढे तरी ते काहीतरी शिकून काही वेगळ्या पद्धतीने स्वतःची सुरक्षेचा विचार करतील. हितेंद्र सरांनी सांगितलं तर यांचा इतिहासच एवढा लांबचा आहे आणि त्या इतिहासात काही सुधारणा दिसलेली नाहीये, त्यामुळे वर्तमानात आणि भविष्यात फार काही अपेक्षा बाळगणं शक्य नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे एकमेकांना भिडतील तेव्हा तेव्हा ऑइल शॉक सहन करायची तयारी अवघ्या जगानं ठेवावी. मग सीज फायर होईल तेव्हा पुन्हा आपल्या आपल्या जागी आपल्या गाड्या येतील अशी अपेक्षा आपण फक्त करू शकतो, कारण निसर्गानं त्यांना जे दिलेलं आहे ते तर आपण त्यांच्याकडनं काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे जगाला त्याच्यानुसार जुळवून घ्यावं लागणार हे स्पष्ट आहे. आपण दोघंही आज या कार्यक्रमात सहभागी झालात आणि हे महत्त्वाचे इन्साइट शेअर केले त्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.